बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 19. तर आज काय झालं? आज तुम्हाला सांगू का यार, बिलकुल आहे ना, बिग बॉस पाहायला ती मजा येत नाही जी मागच्या वेळेस येत होते. तुम्हाला येते खरंच मजा हा बिग बॉस बघायला? खरंच सीझन 3 किंवा मग सीझन 5 पण छान होता. हा बिग बॉस बघायला खरोखरच बोरिंग होते. म्हणजे ना, करण जे म्हणजे तुम्ही बघा, बिग बॉस हिंदीमध्ये राकेश बापट मी बघितला आहे तो सीझन. आणि राकेश बापट सेम असंच जो आहे ना दिसत होता आणि इथेही सेम दिसतं. म्हणजे ते म्हणतात ना, काहीतरी कॅरेक्टर प्ले करणं, बस हां तसंच दिसतंय. मुखवटे घालून सगळेजण खेळत आहे. आता करण करण ते सोनवणे बाईपासून बाहेरच येत नाही, गेमच खेळत नाही. सोनवणे बाईलाच पकडून बसलं आहे. आणि आज काय दाखवलं ते सचिन कुमार पप्पी बिप्पी काय दाखवलं ते? बिग बॉसने बी कॅमेरा फिरवून घेतला. अरे काय हं? अरे बाबांनो, गेम खेळा, गेम कंटेंट द्या, कंटेंट बिग बॉसला. खरंच सिरियसली बिग बॉस जे हे बसतायत ना, करण करणसुद्धा इवन, अरे बाबा तुझे तू फॉलोअरच्या जीवावर इथं आला आहे, ठीक आहे, पण तुला इथं पण गेम खेळावा लागेल बाबा. मी आत्ता आहे ना तुला हिंदीचं उदाहरण देते. ती फरहाना भट, ती कशी असो, ती व्हिलन खेळली, तिला सगळ्या दुनिया शिव्या देते, ठीक आहे, काही फरक नाही पडत. पण ती 70,000 फॉलोवर घेऊन गेली. ती किती? 70 नाही, सॉरी 40,000. आणि तुला माहिती, ती घराच्या बाहेर पडल्यावर तिची ना जवळजवळ 2-3 मिलियन प्लस फॅन फॉलोईंग झाली. विचार कर, मग तू विचार कर. काय माहिती का, फॉलोअर्सच्या जीवावर तिने आले, फॉलोअर्स तिने तिच्या जीवावर तिथं बिग बॉसमध्ये कमवले. समजलं का? का बरं? तर रोज नवीन कंटेंट, काही ना काही डोकं लावायचं, ड्युटी नाही करायची. कशी काय भांडण कुरापती होतील त्या सगळ्या गोष्टी बघायच्या तिने. बास, तिला माहिती होतं कोण विनर आहे, बास त्याच्याबरोबर जाऊन भिडायची ती, बास असं करायची. मग त्याच्यामुळं काय झालं, तो पण समोर आला आणि हिचा पण गेम चांगला आला. हिरो आणि विलन, मग टॉप 2मध्ये कोण होते? तेच दोघं होते. तर खेळा ना बाई गेम, काय करताय तुम्ही? गेम खेळा, गेम. कारण आम्हाला सोनवणे बाई नाही बघायची ना, आम्हाला तो विश्वासराव प्रतापराव बघायचा आहे. आम्हाला करण सोनवणे बघायचं आहे, जी त्याची पर्सनॅलिटी आहे ती बघायची. सचिन कुमावत आम्हाला पण आहे ना, खानदेशी गाणं तर आता ठीक आहे तुमचं दाखवता, असं पण नाही. बिग बॉस सध्या बिग बॉस जे ना प्राजक्ताच्या मागे लागले, ते प्राजक्ताला तनपुरा दिला आहे. आणि मग ती दिवसभरात तिचं एक गाणं होत नाही, असं होत नाही. गाणं ऐकायला मिळतंच प्राजक्ताचं. काय ते प्राजक्ताला पण तुम्ही ते गाणे वगैरे तिचं त्याच्या व्यतिरिक्त सिंगर आणि तिची वेगळी पर्सनॅलिटी तर असे, ती काही 24 तास गायनच करत राहते का? पर्सनॅलिटी शो या, कोणीच त्यांची खुलून पर्सनॅलिटी समोर आणत नाही. हा एक रोशन दिसतोय मला, तो दिसतोय खेळताना, त्याची दिसती पर्सनॅलिटी, रोशनची दिसते. रोशन आता इवन खेळायला लागला आहे, खूप छान. पण आज आपण बघितलं, रोशनसुद्धा आतून तुटून गेला घरच्यांच्या आठवणीने, कुटुंबाची आठवण, बायकोची आठवण, मुलींची आठवण. त्याच्यामुळे तोही आतून तुटून गेला. काय बिग बॉस किती म्हणजे यावेळेसचे जे कंटेस्टंट आहे ना, मला ही जी तुमची निवड आहे ना, ही बिलकुल नाही आवडली खरंच. चला ठीक आहे, आपण शोला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघितलं की राकेश फेअर खेळूया, मेन कार्ड वुमन कार्ड नको. अरे तू खेळ तर खरी, तू पहिलेच चालू झाला मेन कार्ड वुमन कार्ड नको, हे नको ते नको. जेव्हापासून ते वुमन कार्ड यांनी खेळलं आहे ना, तो एकदम हे होऊन गेला आहे की बाई माझ्या विरुद्ध हे काय प्लॅन करतील, काय प्लॅन असेल यांचा माझ्या विरुद्ध. बस त्याचं हेच आहे. आणि ठीक आहे असेलही. राकेश फेअर खेळूया, मेन कार्ड वुमन कार्ड नको. आजकाल काय बाई काही होऊ शकतं. पहिले मग ओंकार बोलला काय मेन कार्ड,
तो म्हणे हो बाबा काही होऊ शकतं, काही सांगू नाही शकत, काय करणार. ते झालं. आणि मग आणि त्यातल्या त्यात एवढं तर सगळं बोलला, पण काय झालं, ओमकारने झालं किंवा मग प्रभूने झालं, यांनी तर पझल्स म्हणजे पीस तर लपवलेच ना. ठीक आहे, त्यांच्या टीमकडून दीपालीने लपवले, पण तुमच्याकडनं पण तो प्रयत्न तर झालाच ना. तुम्ही पण तर फेअर नाही खेळलात. ठीक आहे, दीपालीने पझल लपवले आपण बघितलं, प्रभूने पण पझल लपवले आणि ओमकारने पण पझल लपवले. ठीक आहे. आणि ना तुम्हाला एक सांगू, प्रभू इथे खूप छान टास्क खेळला आहे, खूप छान दिसला पण येतो इथे. आणि तो सगळ्यांना उत्तरं पण देत होता प्रभू. 1 to 1 करत होता. तर सगळ्यात आधी ना मी परत एकदा सांगते की यांनी त्याला लहान 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 करूच नये. याला ॲज अ कंटेस्टंट घ्यावं. तसं विशाल आहे, तशी रुचिता आहे, तशी राकेश आहे, तशी तन्वी आहे, तसाच तो पण प्रभू शेळके आहे. बस. आणि टास्क खेळतोय तो, मग तोंडही चालवतोय तो, उत्तरं देतोय तो. राकेश अनुश्रीला तुम्ही आमचा एक जो पझल घेतला तो द्या, मग आम्ही देतो. अनुश्री तर माहिती आहे द्यायला तयार नाही. आणि हे काय रे सेवक वगैरे काय मालक केलं तुम्ही. ज्यांना सेवक केलं आहे, प्रॉब्लेम हा येतो की ते ड्युटी करत नाही, पण ते जी ड्युटी ना सगळी तो रोशन करून जातो आहे, म्हणून यांना भांडायला चान्सच मिळत नाही. म्हणून हे उलटं झालं. राकेशने त्यांना सेवक करायला हवं होतं आणि यांना मालक. मग यांना मालक बनवलं असतं ना, मग मजा पाहिजे होती. अनुश्रीनी तर राकेशचे असे नाके 9 आणले असते, हे कर ते कर, हे बनवून दे ते बनवून दे. असं खतरनाक घरामध्ये तमाशा घातला असताना या दोघींनी राडा घातला असता, रुचिता आणि अनुश्रीने, मला तर वाटतं. ठीक आहे, पुढे जाऊया. पण यार बिग बॉस मला तर वाटतं बिग बॉसने ना आता आहे ना, इट्स हाय टाईम. आता तुम्ही यावेळेस आहे ना, जर एविक्शन केलं तर 1-2 वाईल्ड कार्ड टाका यार, तेवढीच मजा येईल. असे जरा दमदार टाका, अख्खं घर हादरवून सोडलं पाहिजे त्यांनी. मग प्रत्येकाचं तोंडचं पाणी पळायला पाहिजे असं सदस्य आणा घरात, वाईल्ड कार्ड. मग अनुश्री म्हणती आमचे पण 3 मिसिंग आहे. दीपाली म्हणती जॅकेटमध्ये आहे, म्हणजे ओंकारच्या. मग ओंकार सॉरी प्रभूच्या. सोनालीला प्रभूवर विश्वास नाही आहे, आपण इथं बघितलं. मग सॉरी दीपालीला प्रभूवर विश्वास नाही. आणि मग दीपाली म्हणते मी पाहिले त्याला लपवताना, प्रभूला लपवताना मी पाहिलेले, प्रभू का ओंकारला. तर ती नेमकं कोणाला बोलली आहे माहिती नाही, पण प्रभू किंवा ओंकार, कारण त्यांनीच लपवलं होतं आणि तिने त्यांच्यापैकी कोणाला तरी बघितलं होतं. मग आपण बघितलं प्रभू, मी देतो पहिले त्यांना द्यायला सांगा. इथं प्रभूजी अडून बसल्यानं मला हे आवडलं, गेमच्या पर्स्पेक्टिव्हने एकदम करेक्ट होतं हे. आणि ना मी देतो, मग प्रभू जो आहे अडून बसला, द्यायला तयारच नव्हता. मग राकेश मेन टू मेन प्रॉमिस आहे असं प्रॉमिस घेता, शपथ घेत होता राकेश. मला वाटतं राकेशने तर शपथ घ्यायची काहीच गरज नाही, जर तुमच्याच लोकांनी ते पझल्सचे पीस लपवलेत तर. नंतर रुचिता, आमचा टाईमपास नसता केला ना तर कॅप्टन आमचाच होता, असं रुचिताचं म्हणणं आहे. आणि तर प्रभू जो आहे ना, फुल ऑन प्रत्येकाला उत्तर देत होता. मग ते कॅप्टन झाला असता, मग प्रभू म्हणतो मग तू पण तर लपवले, तू काय शहाणपणा शिकवते मला, तू पण तर लपवले, मी जर लपवले ना तू बी लपवले, तू काय सावनी. तर मग ती म्हणे ओरड असून तो मिस काय तूच ओरड, तुझाच असले आवाज गंध मोठा आहे, असं म्हणत होता तो. नंतर आपण म्हटलं की संचालक जे म्हणतात कोणीच जिंकलं नाही आहे ही फेरी. मग बिग बॉस म्हणे पझल लपवायचे नव्हते, तरीही तुम्ही पझलचे पीस ना लपवले होते. आता याचा पूर्ण जो फैसला असेल, याचा जो निर्णय असेल ना, ते आता भाऊच्या धक्क्यावर होईल. याचा जो पण असेल, काही पण सजा असेल किंवा मग निर्णय असेल, ते सगळं भाऊच्या धक्क्यावर बघितलं जाईल. नंतर बिग बॉस या आठवड्यात कोणीही कॅप्टन नसेल. एक बिग बॉस एक ऐतिहासिक संधी तुमच्याकडं चालत आली होती आणि तुम्ही संधीचं सोनं न करता, तुम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही. आणि 2 कॅप्टनशिपची संधी पण तुम्ही गमावलेली आहे. काय करणार होते 2 कॅप्टन करून? करणार काय होते 2 कॅप्टन होऊन? समजा घरात
राकेश आणि राकेशवर कोणी ओमकार समजा कॅप्टन झाले असते, काय केलं असतं त्यांनी? हां, एक वेळेस इकडं रुचिता विशाल झाला असता तर ठीक आहे, त्यांनी सगळ्यांना ततफप करून ठेवलं असतं. या टोळींनी सगळ्यांना म्हणजे तोंडचे पाणी पळवले असते. पण जर इकडून झाले असते तर त्याचं काय? मग टोळीवाले यांच्या मागे लागले असते हात धुवून, ते एक झालं असतं. आणि काय फायदा? ओमकार समजा झाला असता कॅप्टन आणि उद्या एविक्शन झालं असतं, मग काय केलं असतं ओमकार? मग राकेश एकटाच कॅप्टन. काय मग नंतर प्रभू रुचिताला त्या दिल्या असत्या ना इमानदारीनं, सतत सगळा टास्क आहे ना इमानदारीनं झाला असता, पण तू दिल्या नाही म्हणून म्या बी दिल्या नाही, असं त्याचं म्हणणं. आणि तो ओरडत होता रुचिता सागरला, लाता मारत होते ते, माझी लात ना अशी घाण बसली असती ना मी दिली असती तर मग सांगितलं असतं, असं हिचं म्हणणं आहे. मग त्याच्यानंतर सागर, ए प्रभू जास्त चराचरा करायचं नाही, जास्त चराचरा करायचं नाही. तोंड जास्त चालायला लागलं आहे तुझं. तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून सर्व शांत सांगतोय, तर कळत नाही तुला प्रभू? रुचिता, तुझं तोंड ना जास्त चरचर चालायला लागलं आहे प्रभू. चुपचाप बस. रुचिता, अनुश्रीपेक्षा ना 1 वर्षांनी लहान आहे तो आणि माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. चला फायनली हे समजायला लागले का प्रभू मोठा आहे. फायनली रुचिताला कळालं का प्रभू मोठा आहे. बरं ठीक आहे, पुढे जाऊया. मग नंतर सागर प्रभूला, तू आहे ना आती करायला लागलाय बरं का आता. सागर फुल ऑन बाई प्रभूच्या मागच लागलाय. तू ना आती करायला लागला आहे आता, आणि ना माझं चुकलं, कोणाला काही बोलतो, डोक्याला चढला तो चांगला, डोक्यावर चढला तो चांगला. तू चांगला खेळला ठीक आहे, पण डोक्यावर चढायचं नाही रिकामं. ते पाहिलं मग दीपाली आपण बघितलं बाहेर रडते, यांना घेऊन जा बिग बॉस. ॲक्च्युली दीपालीला आहे ना ते राग आला आहे, ते टास्क जिंकले नाही, राकेशन त्यांच्या विरुद्ध हारले, पझल पण मिळाले नाही, कॅप्टन पण झाली नाही मॅडम, त्याच्याबद्दल ना थोडंसं दुःख होतं. मग तन्वी, त्याला बोलू दे ना प्रभूला. तन्वी बरं का, तुम्हाला सांगू, तन्वी प्रभूचा वापर करून घेते. तुम्हाला वाटत असेल का तन्वीच्या पण मनात बाई प्रभूबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, म्हणजे मैत्री किंवा मग भाऊ, लहान भाऊ असं काय असतं ना, तर तसं काही नाही. तन्वी वापर करून घेते प्रभूचा. त्याला बोलू दे ना प्रभूला. दिव्या बोलती जाऊ दे प्रभू, सॉरी म्हण आणि विषय सोड. मग तन्वी, तू तुझी बाजू मांड. प्रभू भाऊच्या धक्क्यावर त्यांना तुला तुझी बाजू मांडता येईल. उत्तर दे सगळ्यांना, विषय संपला. तुझे जे उत्तर आहे ना ते देऊन टाक, मग विषय संपला, असं म्हणते तन्वी. मग सागर, भाऊच्या धक्क्यावर आहे ना विषय मिळाला आहे, ती बरोबर काढते तन्वी, म्हणजे त्याला भडकवते असं त्याचं म्हणणं आहे प्रभूला. सहानुभूती मिळणार आणि दोघांना तो बिचारा आहे असं वाटणार. आणि आम्ही कसे खोटे आहोत मग हे दाखवणार, असं सागरचं म्हणणं. आणि तो किती बिचारा आहे ते दाखवणार. मग तन्वी, त्याचा टास्क बरबाद झाला आहे ना, तो पण कॅप्टन्सीचा मालक होता ना, ती समजवते प्रभूच्या बाजूने सगळ्या कंटेस्टंटला. म्हणजे हे इकडचे जे आहेत ना ते राकेश वगैरे किंवा मग दिव्या वगैरे. मग बोलू द्या ना त्याला, कशाला उगाच कंट्रोल करून ठेवताय त्याला जितकं बोलायचं तितकं बोलू द्या, त्याला जो स्टँड घ्यायचा तो घेऊ द्या स्वतःसाठी, तर तुम्ही त्याला कंट्रोल नका करू. मग सागर, तू बोलला ना प्रभू आवाज चढवू नका असं बोलला ना. तन्वी बाजू उचलते, मला खोटं ठरवलं, मला म्हणजे ना प्लॅनिंग वाटत आहे, जिथं चुकतं तिथं मी बोलणार, असं याचं सागरला वेगळीच प्लॅनिंग वाटते. त्याला वाटतं हे सगळे माझ्या अगेन्स्ट आहे, प्लॅनिंग करताय, प्लॉटिंग करताय. मग तन्वी, मला योग्य वाटेल ते मी बोलणार, त्याला खोट्या शब्दा घालून खोटं ठरवताय तुम्ही. मग प्रभू, ती रुचिता मला वाकड्यात बोलत होती, असं प्रभूचं म्हणणं आहे. प्रभू सॉरी बोलला आणि मग लाजला बाई. हे तुम्ही हा सीन पाहिला का? हा प्रभू, ती तन्वी त्याच्या हातात हात धरून ते काहीतरी केलं बाई, प्रभू फुल ब्लश करतोय, हसतोय बाई 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 खाली मान घालून. आणि मग प्रभू सॉरी बोलला
आणि तो ना तन्वीला एक वेळा काय 1000 वेळा सॉरी बोलू शकतो तन्वीला. तन्वीबद्दल वेगळंच सॉफ्ट कॉर्नर आहे त्याच्या पण मनात. जसं सागर बोलला ना की प्रभूबद्दल सगळ्यांना एक सॉफ्ट कॉर्नर आहे, तसं प्रभूच्या पण मनात तन्वीबद्दल खूप सॉफ्ट सॉफ्ट कॉर्नर आहे. काय वाटतं तुम्हाला? तर कुठे होती सॉफ्ट हां नंतर विशाल आणि आरबीचं डिस्कशन झालं. विशाल, मी डिसरिस्पेक्टफुल नाही बोलणार. हं, तुला कळतंय का आरबी? मी डिसरिस्पेक्टफुल नाही बोलणार. हं, इथं आरबी जो आहे ना तन्वी विरुद्ध आहे ना मला भडकवायचं काम करतोय, पण ते काही झालं नाही तसं. टू मॅन ना क्लिअर लगेच तेवढं मॅच्युअर तर आपण आहेच. मॅच्युअर इनफ आहे आपण. ती तन्वी अरे आग लावते. तू शपथ घेतली ना, आय ट्रस्टेड यू, पण तुला ना ट्रस्टच नाही माझ्यावर. तू माझ्यावर ट्रस्ट नाही केला. मग आरबी म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे, पण कसं आहे शपथ घेतल्या ना मी, असं त्याच म्हणते. मग बिग बॉस, सेवक सोडून कोणीच घरात काम करणार नाही. सेवक सोडून कोणीच घरात काम करणार. ही आज अनाऊन्समेंट ना ही जवळजवळ 5 ते 6 वेळा झाली. मी तर ती बिग बॉस सजा देऊन टाका ना. पुढच्या वीकची त्यांना नॉमिनेट करून टाका. पुढच्या वीकसाठी डायरेक्ट नॉमिनेट करून टाका, नाही तर डायरेक्ट कॅप्टन्सी रेसमधनं बाद करा. सिम्पल. नंतर राकेश विशालला त्या तेल लपून ठेवलं आहे. त्याने ते लपवून ठेवलं आहे, माहीत नव्हतं. त्याने गेम खेळला आहे अँड आय एम सो हॅपी फॉर हिम, हे राकेश म्हणतो आहे विशालच्या बाबतीत. मग राकेश तन्वीला पण म्हणतो ते चीट करणार होते. तो म्हणे का कान कान भरले कान भरले तू. मग नंतर तन्वी, मी तोंडावर बोलू शकते, मला कोणाची भीती नाही. कान भरले तू, असं राकेश तन्वीला म्हणतोय का ते चीट करताय आणि ते म्हणताय का तू कान भरले. मग तन्वी म्हणते मी तोंडावर बोलू शकते. इवन तेच माझ्याकडे आहे ना डील घेऊन आले होते की मी त्यांच्या बाजूने खेळावं आणि नेक्स्ट कॅप्टनशिपमध्ये ते मला सपोर्ट करते. मग ते झालं. मग विशाल, रुचिता आणि अनुश्री तोडायचं नाही ग, लपवायचं नाही आहे. तोडायचं नाही आहे, लपवायचं नाही. रुचिता जाऊ दे बाई, मला बोलायचंच नाही आहे. विशाल म्हणतो तू असं का डिफिकल्ट म्हणजे करून घेते स्वतःला, काय झालं आहे तू इतकी अशी अशी कटेल काय? आणि अशी काय आहे ग तू, काय झालं तुला? विशाल, एक पॉईंट आला प्रभूला ओढणार होतो, पण मी पूर्ण विचार केला की पूर्ण सिंपती ना त्याच्याकडे जाईल, त्याच्यामुळे मी ते काही केलं नाही. मग रुचिता, मी रागात गेली प्रभूकडे, त्याने लगेच तो पझल काढून दिलं, मला घाबरत होतो. मग ओमकार, दिव्या तुला दुसरीकडं अंडं देतो मी बनवून, पण ते काय झालं माहिती का, दिव्याची 9 अंडी होती, ती ओमकारला दिली किंवा ओमकारने घेतली. आणि मला वाटतं दिव्या जो आहे त्याच्यातनं एक बाईट खात असेल किंवा काय, तर हा ओमकार बोलला मे बी का मी तुला दुसरं बनवून देतो किंवा मग दुसरं खातो, असं काहीतरी. आणि त्याच्यावरून दिव्याला राग आला आहे. मग ती दिव्या बोलते, फुटली दिव्या. मी खूप वाईट शब्द बोलून टाकेन, मला होत नाही सहन, मजाकमध्ये पण डिसरिस्पेक्ट होतोय सगळा, असं तिचं म्हणणं आहे दिव्याचं. मग रुचिता, बीबी हे काय आहे, अंड्यावरनं बांधताय. शी बाबा. नंतर सागरला सॉरी बोलला प्रभू, आपण बघितलं. आणि बाई सागरला वाटलं अरे हे काय झालं, प्रभू मला सॉरी बोलला, आता भाऊच्या धक्क्यावर भाऊ माझे फुल क्लास घेतील. सागर कारंडे, प्रभू तुम्हाला सॉरी बोलले होते, तरीही तो विषय तुम्ही अडवून का धरला? तर त्याच्यामुळे सागर प्रभूला, अरे तुला आतमध्ये तन्वी आणि बाकी सगळे काय बोलले ते सांगतो मला बरं. एकदम गोड बोलून, एकदम प्रेमाने राकेश. तर आहे ना, प्रभूची चूक नव्हती, मी सॉरी बोलतो. मग लगेच यांनी पण सॉरी बोललं. प्रभू सॉरी बोलल्यानंतर हा पण सॉरी बोलायला लागला सागर, कारण त्याला माहिती भाऊच्या धक्क्यावर खतरनाक शाळा जी आहे ना भाऊ लावते म्हणून. मग ते झालं. मग राकेशला तेच बोलत होतो तुझ्या टीमबद्दल, हे चालू होतं यांचा की राकेशला त्याच्या टीमबद्दलच मी सांगत होतो, असं बोलला. मग राकेश असं डिसअपॉइंटमेंट म्हणजे नाही,
राकेश म्हणतो ॲज अपोनंट मला विशाल हवा आहे. अपोनंट मला हवा आहे. दिव्या तू जर दिसली ना तर तुला धोपटील मी. अरे हे काय, अरे ती पण कंटेस्टंट आहे. दिव्याने मला वाटतं राकेशमधनं निघून तिचा गेम खेळायलाच हवा. मग धोपटील मी. राकेश तू विशालपासून राहायचं, स्टे अवे फ्रॉम हिम ॲज अ ब्रदर सांगतोय. मग दीपाली दिव्याला एक व्यक्ती दूर राहते, तुला पण दूर राहणं गरजेचं आहे असं बोलली दिव्याला दीपाली. मग आपण म्हटलं विचारांना आजकाल ओव्हर रिॲक्ट का करते इतकी? तू तुला तन्वीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, आय कॅन अंडरस्टँड. हे काय कोण बोलली? रुचिता विशालला बोलत होती. तू नंतर आय कॅन अंडरस्टँड, पण तू मग तिच्याकडे जाणार असेल तर मग त्याच्यामुळे मी मी थोडंसं लांबच राहते तुझ्यापासून असं यायचं म्हणणं. मग लगेच विशाल, आणि विशालचे आहे बरं का, विशालला पाहिजे तन्वी या बाजूला, तुम्ही बघा. तू माझ्यासाठी मग तो इकडं विशाल म्हणतो का, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मी साथ नाही सोडणार. तू सोडशील, डोंट फील इनसिक्युअर. मग रुचिता मला असं वाटत राहतं का तू परत तन्वीकडे जाशील. ओ माय गॉड. मग विशाल नाही जाणार आहे मी, आय एम विथ यू. ते झाल्यावर करण प्राजक्ताने देशावरून जे कंटेस्टंटची नाव हे ते एकदम महाबोरिंग. अरे काय ठेवताय तो कंटेस्टंटची नावं ठेवली, ती तर मी लिहिली पण नाही बाई. कोणत्या कंटेस्टंटचं नाव, कोणता देश, हे काही लिहिलं नाही. नंतर आपण म्हटलं का सकाळ झाली आणि कोणीतरी अंडी बनवली आणि सर्व कचरा जो आहे ना सगळे ती कांड्याची टरफलं सफेद व्हाईट पूर्ण ओट्यावर ती विखुरलेली दिसत होती. आणि पूर्ण खराब करून ठेवला होता ओटा, जो त्या रोशनने काल इतका सुंदर चकाचक केला होता. मग विशाल रोशन सर्व साफ करतो, बाकीचे ना नुसते घाण करतात आणि त्याला साफ करायला लावतात. मग दीपाली विशालला भाजी फेकून दिली माहिती आहे का, आधीच रेशन कमी आहे आणि भाज्या फेकतायत, हे यांना सोपं एकटे. मग त्याच्यानंतर चांगला कॅप्टन झाला असता तर हे सर्व गेलं असतं, राकेश दिव्याला बोलला. मग त्याच्यानंतर संचालक फर्म होते असं यांचा हा विषय चालू होता. मग राकेश दीपालीला बोला, तू मला दाखवलं नाही ना पीस. मग दीपाली होती, मला माहिती आहे ओमकार हिसकून येईल म्हणून मी वर दाखवला नाही म्हणजे पीस, नाही तर कोणीतरी ओमकारने ओढून नेला असतं माझ्यात. ते मी तुला दाखवला जॅकेटमधनं लपून. आणि राकेश म्हणतो का तू मला दाखवलाच नाही आणि मी तो पाहिला पण नाही. मग सोड जाऊ दे, कुणासाठी काय करायचं नाही, थँकलेस असतात सगळे लोक असं तो म्हणतोय राकेश. मग दीपाली म्हणते असताना तू आहे ना तसा, परवाच्या टास्कमध्ये पाहिलं ना माझी सोडून तू म्हणजे दिव्याची साथ दिली, नॉमिनेशनमध्ये माझं नाव घेतलं असं काहीतरी बोलली ती. मग ती म्हणे तू दिव्याची बाजू घेते. मग तो मी घेईन, दिव्या माझी बहीण आहे, मी सपोर्ट करणार तिला, जास्त क्लोज आहे मी तिच्या दिव्याच्या. आणि हे जे ना हे कसं काय हिदारार पडले नाही मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते. मग राकेश तुला इतकं काय नॉमिनेशनचं वाटतं ग, मला माहिती आहे तुम्ही काय करता. मग दीपाली म्हणती तुम्ही माझा वापर करून घ्याल आणि मी करू देऊ. का बरं मला नाही वाटतं नॉमिनेशनमधनं सेफ व्हावं किंवा काय असं, किंवा मग कॅप्टन्सी रेसमध्ये जावं, या सगळ्या गोष्टी म्हणते ती. मग मी करून देऊ का, नुसतं नॉमिनेशन नव्हतं माझ्यासाठी, टास्क होता किंवा मग दुसरे कोणते टास्क होते असं तिचं म्हणणं आहे. सेफ व्हायचं होतं. मग त्याच्यानंतर रुचिता, करण, सचिन, अनुश्री, सागर हे बाहेर बसले ते. मग रुचिता दीपाली ताई क्लिअर आहे आणि मला ते आवडलं, त्यांच्या जागी मी असते तर मी पण तेच केलं असतं. हो तू ना रुचिता, हो बरोबर तू हेच केलं असतं. मग राकेश, सचिन, प्राजक्ता, दीपालीचं माझं वाजलं माहिती आहे, मी तिच्या बाजूने म्हणजे मी पोत्याच्या टास्कमध्ये दीपालीच्या बाजूने होतो, सगळ्यांच्या अगेन्स्ट जाऊन तिला पोतं दिलं होतं, इवन दिव्यांच्या अगेन्स्ट पण जाऊन मी तिला पोतं दिलं होतं, गोणी दिली होती. आणि आमचं भांडण झालं बुवा नॉमिनेशनवरून.
मग टास्कवर तिने सरळ हात वर केला. तेव्हापासून बाई माझ्या डोक्यातच गेली आणि माझा सगळा ट्रस्ट गेला आहे. आता मी फक्त दिव्यावर करणार. दिव्या माझी बहीण आहे. मग बिग बॉस सेवक सोडून कोणीही काम करणार नाही. अहो द्या ना बिग बॉस त्यांना सजा. प्रभू तन्वीचं मग डिस्कशन. तन्वी सगळ्यांसोबत रिस्पेक्टफुल असं सांगितलं तुला राहायचं. आणि मग तू ना नीट शांत बसलेलास ना तेव्हा तू याशी बोलायचं होतं पण नाही बोलू शकतो. हे वेगळंच काहीतरी त्यांचं मॅटर चालू होतं. मग विशाल सोनालीला इथे किचन पॉलिटिक्स ना करता जेव्हा बाई रिअल होतील ना रियालिटी शोमध्ये सुद्धा रिअल राहत नाही. हे इथं पण रीलच आहे. हे चालूच आहे ॲक्टिंग असं त्याचं म्हणणं आहे विशालचं. आणि खरोखरच कोणाचीच रिअल पर्सनॅलिटी दिसत नाही. गेम पर्स्पेक्टिव्हने झालं तर. सागर प्रभूचं डिस्कशन इथं. सागर पहिले घरी गेल्यावर तू काय करणार सांग. हा येडा बनवून म्हणजे पेढा खाणार हे नंतरची लाईन आहे. मग घरी गेल्यावर काय करणार विचारलं. प्रभू म्हणतं आपल्याला तर पहिले मीडिया घेरणार आणि आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार. बघा पाहिलं ना लय हुशार असते गाबडं. सॉरी पोरगं. मग प्रभू आपल्याला पहिले मीडिया घेरल आणि मग चौकून चर्चा होईल आपली. चर्चा झाली बी पाहिजे आपली. कालू डॉन नाही आता मी बिग बॉसचा डॉन नाव केलं आहे. मी बारसं केलं माझं. बिग बॉसमध्ये बारसं केलं आहे. मग सागर प्रभूला सांगतो मी तुझ्याबरोबर भांडतो तू पण भांड. तर आता आपण आहे ना हे घरच्यासमोर थोडीशी ॲक्टिंग. मग प्रभू इतका छान आहे. त्याला माहिती ऑलरेडी वरती कॅमेरा चालू आहे. तो म्हणे नाही मी नाही भांडणार. जर भांडण व्हायचं आहे तर रिअल होऊ दे. मला असं फेक नाही करायचं. मग लगेच मी तुझ्याबरोबर भांडतो तुम्हाला भांडा किती छान आहे. पाहिलं ना त्याला माहिती का कॅमेरा चालू आहे. खोटं भांडायचं नाही. पहिल्यापासून याला सगळं माहिती. मग सागर दीपालीला मला धक्का बसला की आपल्या 2 आठवड्यात कोणी दिसलं नाही. माझा काही वेळ नाही आहे पण प्राजक्तासाठी मी हातवर केला होता. असं म्हणणं आहे इथं सागर दीपालीचं. मे बी दीपालीचं. मग तुम्ही आमच्या याच्यावर तुम्ही पोळ्या भाजायच्या. आम्ही नॉमिनेशन आणि आम्ही काय नॉमिनेशनमध्ये जायचं का असं तिचं म्हणणं होतं दीपालीचं. दीपाली माझ्या डोक्यावर कर्ज आहे ते गोणी घेतल्याचं पण ग्रुपसाठी खेळत होते मी आणि मी माझ्यासाठी खेळत होते. संपला विषय. हे असं काही झालं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं राकेश परतला की त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही म्हणजे विशालशी हे बोलणं चालू की त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. नंतर आपण म्हटलं आयुष जो आहे ना ओंकारला तू दिव्याला सॉरी बोलला का. बोललं पाहिजे. अंडी घेतली तू आणि शिवाय एखादी बाईट घेत तो बी घेऊन नाही दिला असं. त्याच्यामुळे तिला खूप वाईट वाटणारच असं बोलला. मग आपण बघितलं विशाल आणि दीपालीचा डान्स इथं बघण्यात मिळाला. रोशनला थंडी वाजून आली आहे तरी भांडी घासतोय तो. आणि रुचिता म्हणती का बरं नाही वाटत तर तू करू नको. पण तो ऐकत नाही. रोशन म्हणतो मी माझी ड्युटी करणार म्हणजे करणार. मग सजित करताच 2 सव्य. मग आपण बघितलं रोशन रडतोय. सागरने कॉमेडी करून त्याला हसवण्याचा प्रयत्न केला पण त्याला घरच्यांची खूप जास्त आठवण येते माहिती आहे का. मग रोशन काय झालं घरची आठवण येत आहे. बिग बॉस बोलले आहे घरची आठवण येत आहे. मग रोशन बोलला घरची आठवण येत आहे. गौरी राशी माझ्याशिवाय झोपत नाही. मग बिग बॉस तुमच्या मुलीचं स्वप्न होतं ना का आपल्या पप्पांनी बिग बॉसमध्ये जावं आणि ट्रॉफी आणावी. कसं काय रडत असेल ते. तुमचा परिवार आहे ना रोज तुम्हाला टी व्हीवर बघतोय. त्यामुळे त्यांना अभिमानच वाटतोय.
त्यांना अभिमानच वाटतो आहे. त्यामुळे उत्तम खेळत राहा. आज जसा प्रसंग आला तसे येत राहणार. मन कणखरट करण्यासाठी जी येत राहणार आणि जी जिम नसते, मन कणखर करण्यासाठी कोणती जिम नसते. त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष तुमच्यासाठी काही नवीन नाही. तुमच्या परिवाराला तुमची कमजोरी नाही, तुमची ताकद बनवा. असं पण सांगितलं. आणि स्वतःला बिलकुल एकटं समजवू नका. तुमच्यावर अनफेअर काही झालं तर आम्ही इथं बसलेलो आहोतच. मग आपल्या नावाप्रमाणे भजनकरांचं नाव येणार, रोशन करा. वा वा वा. मग त्याच्यानंतर रोशनने बाई बिग बॉसच्या पाया पडले आणि म्हणले गलती झाली तर माफ करा, तुमच्या मुलासारखं आहे मी. आणि त्यांनाही म्हणे वडिलांसारखं आहे तुम्ही. मग रोशन सागरला बिग बॉसने मोटिवेट केलं मले एकदम. सागर म्हणा अरे वा व्हेरी गुड बाई, चांगली गोष्ट आहे, मोटिवेट झाला तू. मग प्राजक्ताचं गाणं सा रे ग म चालू होतं तिचं. प्राजक्ताचं गाणं. मग बिग बॉस नाव प्राजक्ता शुक्रे, वडिलांचं नाव राजेंद्र शुक्रे. वाढदिवस 29 नोव्हेंबर. आवडतं पेय कोल्ड कॉफी. आणि कोणासोबत प्यायची आहे? प्राजक्ता म्हणते तुमच्या सोबत बिग बॉस ऑफकोर्स. मग बिग बॉसनी लगेच करणला छेडलं. मग करण म्हणतो मला एकदा सुंदर म्हणा ना बिग बॉस, एकदा मला सुंदर म्हणा ना. मग बिग बॉस बोलले करण सुंदर दिसत आहे. करण एकदम खुश. करण ढगात डायरेक्ट हवेत. ते आलं. मग बिग बॉस डायरेक्ट बोलले तन्वी लगेच खुश. तन्वी हां बिग बॉस बोला ना काय करण सुंदर दिसत आहे ना तन्वी हो चांगलं. ते झालं. मग त्याच्यानंतर तन्वीला विचारा नागडोळे मोडत तन्वीची तारीफच करत नाही बिग बॉस आणि तन्वीला ती पाहिजे. मग प्रभू किचनमध्ये काम करतोय आपण बघितलं. आणि बिग बॉस वरतून वॉर्निंग देत आहे की किचनमध्ये सेवक सोडून कोणी काम नाही करणार. तरी पण प्रभू तिथं ते पराठा का रोटी ती आलटपलट करतोय. तर अनाऊन्समेंट झाली बिग बॉसची तरी पण करतोय ते. मला वाटतं भाऊच्या धक्क्यावर भाऊ कान उघडणी करणार प्रभूची असं वाटतं याच्यावर. मग अनुश्री तो खूप हावरट आहे. त्याला आहे ना नुसतं सारखं हे लागतं ते लागतं किंवा काय लागतं असं काहीतरी बोलत असतात. दिवसभर चालूच असतं त्याचं. मग सागर म्हणतो चालूच आहे तो एकदम बिलकुल ऐकत नाही. प्रभू म्हणतो खूप सहानुभूती घेतो. नाही प्रभू आहे ना खूप सहानुभूती असं सागर म्हणतो. त्याला वाटतं त्याला बोलणार नाही कोणी. अनुश्री, सागर, रुचिता, विशाल यांचं डिस्कशन. अनुश्री तन्वी घेऊन बसते प्रभूला आणि सागर भोळी असल्याचं नाटक करते पण भोळी नाही आहे. मग इथं ते झालं. मग तन्वीबद्दल बोलले की बाबा तन्वीच भडकवते प्रभूला. ते झालं. मग दीपाली सचिनचं आपल्याला शेवटी एक मजेदार बघायला भेटलं. तर सचिन मी तुम्हाला हिरा गिफ्ट करतो. मला सुंदरना बघून डायलॉग आठवला. तुमची सुंदरता बघून एक डायलॉग आठवला. टिकली लावली पावडर लावली अजून लावत तरी काय. टिकली लावली टिकली लावली पावडर लावली आणि अजून लावते काय तरी काय. ऐका ना खानदेशना रस प्यायला ये मन माय. येस रस प्यायला ये मन माय. हे सचिन आणि दीपालीची शेवटी आपल्याला थोडीशी कॉमेडी बघायला मिळाली. आणि ओव्हरऑल आजचा होता असा एपिसोड. मला माहीत नाही तुम्हाला कसा वाटतो. बोरिंग वाटतो का इंटरेस्टिंग. पण खरंच मला बोरिंग वाटतो आहे कारण पर्सनॅलिटीज दाखवत नाही यार. सगळे फेक खेळत आहे. तर त्याच्यामुळे जोपर्यंत पर्सनॅलिटी बाहेर येत नाही. आणि बिग बॉस जे तर मला वाटतं घरात बसते ना मी बोलले ना त्यांना काढा मस्त जबरदस्त वाईल्ड काढा ना ज्यांनी अख्खं घराला हादरवून सोडलं. अक्षरशः राकेश विशाल सकट सगळ्यांना हादरवून सोडलं पाहिजे. तर बाई हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड नंबर 19. एपिसोड नंबर 19. आणि उद्या राहील भाऊचा धक्का. जर काय अपडेट्स आली तर मी उद्या देणार तुम्हाला.
आणि हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, शुभरात्री.